मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते, करून बघा। तुमच्या कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करते। आज मी बनवणार आहे आंब्याची भाजी। तर हे बघा, हे कच्च्या कैऱ्या आहेत, मोठ्या साईजचा हा आंबा आहे। तर 3 कैऱ्यांची मी भाजी करणार आहे। व्यवस्थित आपल्याला हे आंबे धुवून आणि कापायचे आहेत। एकदम छोटेपणाचे तुकडे करायचे नाही आणि एकदम मोठे पण करायचे नाहीये। बघा, खूप जास्त आपल्याला बारीक हे तुकडे करायचे नाहीत। या पद्धतीने मी तिन्ही आंबे कापून घेणार आहे। आंबे कापून झालेले आहे। एवढा लसूण मी इथे घेणार आहे। 25 ते 30 पाकळ्या मी इथे लसणाच्या घेतलेल्या आहेत। तर लसूण आपल्याला साली सगटच घ्यायचा आहे, एकदम बारीकही आपल्याला लसूण कुटायचं नाही। या पद्धतीने लसूण कुटून घ्यायचं आहे। गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे। 2 टीस्पून तेल घालायचं। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। 1 टीस्पून मी घालते राई, 1 टीस्पून जिरं, कुटून घेतलेला लसूण। लसूण चांगला कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आंब्याच्या भाजीला जेवढा लसूण तुम्ही घालाल तेवढा छान आहे। तर मी आता इथे 3 आंब्यांसाठी भरपूर सारा लसूण इथे घेतलेला आहे। तिखटाचंही प्रमाण आपल्याला एकदम कमी इथे ठेवायचं नाहीये। पंक्तीत होते तशी ही आंब्याची भाजी मस्त आपल्याला इथे बनवता येते। लसूण मस्त कलर आलेला आहे। तर आता अर्धा टीस्पून मी घातलेला आहे हिंग, 2 भरून चमचे मी घालते तिखट मिरची। तिखट मिरची आहे, लाल मिरची, तिथे 2 चमचे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे। आंबा आपल्याला टाकायचा आहे। मंडळी, आपल्याला गुळही भरपूर घालायचा आहे। त्या बघा, एक थोडा चांगला असा मोठा खडा मिरची पहिले टाकते याच्यामध्ये, आणि याचं पाणी होईपर्यंत आपण परत दुसरा गुळ, इथे गुळ पावडर आहे दुसरी माझ्याकडे, थोडासा गुळाचा खडा होता मी तो अगोदर इथे टाकलेला आहे। जॅगरी पावडर आहे तर ती घालणार आहे, म्हणजे तो एक खडा, आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त, अगदी पाऊण वाटी मी हे गुळ पावडर इथे घातलेली आहे। तिखट आणि गोड आंबट असं व्यवस्थित हे सारखं झालं पाहिजे असं आपल्याला घालायचं आहे। खूप गोडही नाही आणि कमी गोडही नाही घालायचं। तर इथे बघा, गुळाचं मस्त पाणी सुटलेलं आहे। तर मीठही आपल्याला एकदम कमी टाकायचं नाहीये, पण बरोबरीने मीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे, कारण मीठ आणि गुळाचं पाण्यामुळेच ते छान आंबा शिजला जातो आणि मस्त त्याला पाणी सुटतं। लसणाचा मस्त फ्लेवर येतात उतरतो, आणि तिखटही आपण इथे एकदम कमी घालायचं नाहीये। तर आता एक 5 मिनिट आपण मस्त ही आंब्याची भाजी शिजवून घेणार आहे। हे बघा, मीठ घातल्यामुळे अजून असं पाणी याच्यामध्ये तयार होते। एक थेंबही आपण पाणी घातलेलं नाही, मस्त पाणी तयार होतं याच्यामध्ये। हे बघा, 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। मस्त आहे, मिठाच्या आणि गुळाचं जे पाणी झालेलं आहे याच्यामध्ये मस्त आपली भाजी शिजलेली आहे मंडळी। तर यापेक्षा गाळ आपल्याला करायची गरज नाही। बघा, मस्त ही भाजी शिजलेली आहे। आता ह्याचं जे साल आहे, तर साल ती कडक असतेच, तर ती खायलाही खूप छान लागते, आणि मस्त भाजी झालेली आहे। आंब्याची भाजी या पद्धतीने नक्की करून बघा। एवढं आपल्याला ह्याच्यामध्ये, बघा, एवढं पाणी तर आपल्याला ठेवायचंच आहे। खायला ही भाजी खूप छान लागते। तर ह्या पद्धतीने आंब्याची भाजी नक्की करून बघा। आंब्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे मंडळी। या पद्धतीने भरपूर सारा लसूण घालून आंब्याची, कच्च्या कैरीची भाजी करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा। रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर।
तोपर्यंत बाय बाय.